खिचडी खाल्ल्याने विषबाधा, शिवसेना वसाहतमधील घटना, मनपा मराठी मुलांची शाळा क्रमांक 26 मधील घटना। महानगरपालिकेची शिवसेना वसाहत यामधील मराठी मुलांची शाळामध्ये विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या खिचडीत मेलेल्या उंदराचे अवशेष आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे। खिचडी खाल्ल्याने शाळेतील मुलांना मळमळ होत उलट्या झाल्याने ताबडतोब जिल्हा रुग्णालय येथे भरती केल्याने पुढील अनर्थ टळला। जुने शहरातील शिवसेना वसाहत यामध्ये महानगरपालिकेच्या शाळा क्रमांक 26 यामध्ये खिचडी खाल्ल्याने लहान मुलांना विषबाधा झाल्याने तेथील नागरिकांनी ताबडतोब जिल्हा रुग्णालयात भरती केले। सध्या मुलांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याने पुढील अनर्थ टळलेला आहे। याला जबाबदार असलेल्या कंत्राटदारावर तेथील माजी नगरसेविका यांनी तत्काळ दखल घेत जुने शहर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली असल्याची माहिती प्राप्त झाली आहे। अधिक माहिती घेतली असता आधी खिचडीचा कंत्राट बचत गटांना देण्यात येत होता, परंतु भ्रष्टाचाराने परबटलेल्या अधिकाऱ्यांनी टक्केवारीच्या नादात झोन मार्फत कंत्राटदार नेमून खिचडीत भ्रष्टाचार केला असल्याने यामध्ये जे कोणीही अधिकारी कंत्राटदार आहेत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी होत आहे। सत्यलढाने याबाबत मनपा उपायुक्त यांच्याशी संपर्क साधला असता उपायुक्त यांनी दूरध्वनीला प्रतिसाद न देता आपली जबाबदारी झटकण्याचा केविलवाणा प्रयत्न केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे। यानंतर प्रशासन अधिकारी प्रमोद टेकाळे यांच्याशी संपर्क साधला असता याबाबत सविस्तर चौकशी करून योग्य कारवाई करण्याचे बोलून दाखवले। आयुक्त तथा प्रशासक कविता द्विवेदी यांची बदली होताच अधिकारी किती सक्षम आहे याची प्रचिती शिवसेना वसाहतमधील नागरिकांनी अनुभवली। असा प्रकार पुन्हा घडू नये याकरिता मनपा प्रशासन किती दक्ष हे येणाऱ्या काळात समजेलच। शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख अश्विन नवले यांनी या प्रकारावर आपली नाराजी व्यक्त केली। यापूर्वी शाळेच्या परिसरातील बचत गटांना खिचडी बनवायची कामं दिली जायची। ते खिचडी बनवायचे काम अतिशय चांगल्या प्रकारे व्हायचे, मात्र मनपा प्रशासनाने सदर काम बंद केले। याबाबत लवकरच आयुक्तांना भेटून सदर काम बचत गटांना देण्याची मागणी सुद्धा यावेळी करण्यात आली आहे। तसेच खिचडीमध्ये विषबाधा झाल्यामुळे अश्विन नवले यांनी नाराजी व्यक्त करत असला प्रकार घडल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देखील अश्विन नवले यांनी दिला आहे। अकोला महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 18 शिवसेना वसाहतमधील जी मनपा 26 नंबर शाळा आहे त्या शाळेत आज जी खिचडी आली त्या खिचडीमध्ये काही मेलेल्या उंदीराचे काही अंश आढळून आले आणि त्याच्यामुळे 10 विद्यार्थी आज मेन हॉस्पिटल येथे 22 नंबर वार्डात त्यांचा उपचार चालू आहे। सगळे विद्यार्थी सुखरूप आहेत, परंतु हा जो प्रकार आहे हा प्रकार महानगरपालिकेच्या चुकीमुळे आहे। महानगरपालिकेने काही वर्षा अगोदर झोन वाईज टेंडर काढलेत, जो अत्यंत चुकीचा आहे। खाद्यपदार्थ जे मुलांना दिले जाते त्यात टेंडरच्या माध्यमातून काही आर्थिक लोभापोटी हा झोन वाईज काढण्यात आला, परंतु असं व्हायला नको। अगोदर हे टेंडर महानगरपालिकेच्या प्रभागात ज्या प्रभागात शाळा आहे त्याच प्रभागातील बचत गट हे आपल्या घरी स्वतःच्या किचनमध्ये ते खिचडी बनवून ते मुलांना चांगल्या पद्धतीचा आहार देत होते। पण आज हा जो प्रकार घडला हा 100% महानगरपालिकेच्या चुकीच्या निर्णयामुळे घडला। हा घडू नये, त्यामुळे आम्ही आयुक्तांना आता सांगणार आहे की हे असे टेंडर रद्द करून स्थानिक लेवलवर ज्या पद्धतीनं बचत गटांना ते दिल्या जात होतं त्याच पद्धतीने ते सुरू करावं, जेणेकरून असा प्रकार पुन्हा घडू नये। कंत्राटदाराला कारवाईसाठी माझी पत्नी नगरसेविका यांनी आताच पोलीस स्टेशनमध्ये तक्रार निवेदनपत्र दिले आहे। उद्या फूड अँड ड्रग्स वाल्यांकडे सुद्धा आम्ही त्याची तक्रार करणार आहे आणि कंत्राटदाराचा कंत्राट रद्द करावा यासाठी आम्ही मागणी करणार आहे आणि ते झाल्याशिवाय थांबणार सुद्धा नाही आहे। बोला। जय महाराष्ट्र। क्रमांक 26 नंबर मनपा शाळेमध्ये आज मुलांच्या खिचडीमध्ये उंदराचे पिल्ला आढळले आहे। तरी त्या संबंधित त्यांना आम्ही दवाखान्यामध्ये आणलेला आहे। त्यांच्यावर उपचार चालू असून त्यांची परिस्थिती थोडीशी गंभीर दिसत आहे। तरी आम्ही जे संबंधित अधिकारी आहेत त्यांच्यावर तात्काळ कारवाई करावी ही अकोला जिल्हा मनसेतर्फे आम्ही आयुक्त साहेबांना निवेदन देऊ।
आणि त्याची प्रकृती जर समजा अजून काही बिघडली तर आम्ही त्यांच्याजवळून जे काही मुआवजा आहे ते आम्ही त्यांच्याकडून भरपाई करून घेऊ. या मुलांना त्यांचे पैसे मिळावे असे आम्ही निवेदन देऊ आयुक्त साहेबांना. त्यांनी जर काही ॲक्शन घेतली नाही तर आम्ही मनसे स्टाईलमध्ये ॲक्शन घेऊ. जय हिंद, जय महाराष्ट्र. 26 नंबर शाळेत ही घटना घडली आहे की लेकरांच्या मुलाच्या खिचडीत उंदराचे पिलं शिजवण्यात आलेले आहे, म्हणून यांना दवाखान्यात आणले. जिल्ह्यातील सत्यलढाच्या महत्त्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा यूट्यूब न्यूज चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट. जाहिराती व बातम्यांकरिता संपादक सतीश देशमुख 9970321817.